हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलला आत्ताच पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा. प्लीज सबस्क्राईब द चॅनल नाव. रुमाल देणार आहे. साईंना नैवेद्य दाखवला जातो. ओम साईराम. ओम साईराम. नेमलेले आहेत. ओम साईराम. कृपया ओम साईराम. नोंद ठेवी. इकडे इकडे जातात. आधी पाया पडतोय साईनाथांचा. ओम साई. ओम साई. ओम साईनाथ महाराज. ओम साईराम. आज आहे तिसरा दिवस. समाप्ती वर्धापन दिन दिवस तिसरा. छान असा मस्त हार घातलाय. आदिवासीच आहे. आदिवासीने आपलं दर्शन घेतलं. दुपारच्या वाजले 2:45. छान असतं. ओम साई. ओम साईनाथ. ओम साईराम. मस्त असं साईंना हार पालखी सोहळा लवकरात लवकर चालू होत आहे. पालखीची बघा जोरदार तयारी चालू आहे. भक्तगण इथे साईंच्या पादुका विराजमान होणार. बरोबर दादा? पालखीसाठी साईनाथ महाराज की पालखीची तर थोड्या दिवसात पालखी चालू होणार आहे. पालखीची जोरदार तयारी चालू आहे. अरे पालखीला हात ना. साईनाथ महाराज ही पालखी सोहळा थोडा दिवस चालू होता आणि आदेश सुद्धा आहे. बरोबर. हॅलो साईराम. साई भक्त मंडळी. ताई बघितला का व्हिडिओ कालचा आपला आलाय पाठवलाय बघा. साई भक्त मंडळी थोडा पालखी चालवणार आहे. बरोबर दादा? त्या पालखी. अच्छा. तरी दादा आपल्या मंदिर परिसरामध्ये फिरणार तर किती वेळ चालेल हा का आपला समारंभ? आपला पालखी संध्याकाळी 4 सुमारास येईल. अच्छा. रात्री 1-1:30 वाजेपर्यंत. बापरे. वर्तकनगर, भीमनगर असं राऊंड मारून येणार. आणि आपली 38व्या वर्धापन दिनाची समाप्ती रात्री होणार. अजूनही कोणी साईंच्या दर्शनासाठी आलं नसेल तर नक्की आवर्जून या. अजून तुम्ही आज येऊ शकता. थँक्यू दादा. ओम साईराम. ओम साईराम. जोर जोरात सुरुवात. तो फोटो आहे साईंचा आणि या पालखीमध्ये या पादुका असणार आहेत. ज्या पादुका आहेत त्या पालखीमध्ये असणार आहेत. ओम साईराम. आता पूर्णाहुती आहे. पूर्णाहुती झालेली आहे मित्रांनो आणि थोडा वेळ पालखी सोहळा चालू होणार. बघू शकता तुम्ही भक्तांचा ओघ या पूर्ण. पूर्णाहुती झालेली आहे. झूम करून दाखवतो. साईराम. साईंची छान अशी इथे मूर्ती ठेवलेली आहे. ओम साईराम.
साऊंड सिस्टीम वाले दादा बरोबर, यांना आपण मगाशी भेटलो. साऊंड सिस्टीम खरं तर बैरूण निवासी पूज्य रत्नाकरजी महाराज योगानंदाचार्य स्वामी अर्थात रत्नापूर त्यांचे नातू ओंकारजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 3 दिवसीय इथे दत्त याग यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आज खरं तर आपल्या याचा वर्धापन दिनाचा शेवटचा दिवस आहे. आणि त्यासाठी खरं तर आदरणीय सन्माननीय ऋषिकुल व्यक्तिमत्व म्हणजेच ओंकारजी महाराज आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 15 गुरुजी यांनी हा संपूर्ण 3 दिवसीय त्याचा यज्ञ साकार केला. आणि त्याचबरोबर सपत्नीक यजमान जे गुरुजी बसले होते ते आणि इतरही आमच्या सर्वस्व जे पूजेला उभे असलेले अर्थातच तमाम साई भक्त ही त्याकडून हा संपूर्ण हे मंगेशभाई स्थानाचे अध्यक्ष. सर्वांनी ओंकारजी महाराज यांच्या अधिपत्याखाली आणि आमचे जे इतर जे बघा मंगेशभाई यांचा मान सन्मान आणि बहिणींना ओटी दिली जाते. स्थानाचे अध्यक्ष ओम साईराम. ओम साईराम. आणि आता राजीपूर्ण झालेली आहे या दर्शनाची. महाराज आपण पाहतो उपस्थित या आसपास निश्चित आहे. म्हणजे आपल्या काही बाबांची पालखी निघणार आहे. ती साधारण दुपारी 3-4 नंतर. आणि पालखी काही गुरुजी होते ज्यांच्या आणि त्यासाठी सर्वांमध्ये निश्चित असा उमंग दिसतो. नमस्कार गुरु. आणि या पालखीमध्ये तमाम स्वागत केले जाणार आहे आणि निश्चित कुतूहल निश्चित असणार आहे. आणि बरं का प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये मात्र एकच स्मरण एकच विचार तो म्हणजे अर्थातच साई नामाचा. आणि याच साई नामाचं स्मरण करत. माझं नाव प्रसाद मोकाशी. आता आपले वर्तनगट आणि साई समिती मित्रमंडळ 3 दिवसाचा आपला विद्यार्थी पूर्ण होता. या माहिती देणार आपण या ठिकाणी सद्गुरूंच्या 38व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने सद्गुरूंची सेवा घडावी या दृष्टिकोनातून दत्त यागाचं आयोजन केलं होतं. 3 दिवसीय या दत्त यागामध्ये आपण दत्तात्रय महाराजांना विशेष रूपाने वेदप्रिय असल्यामुळे आपण यामध्ये पंचसूक्त पवमानाचा अभिषेक दत्त महाराजांसाठी विशेष रूपाने घेतला. त्याचसोबत दत्त उपासनेतील श्रेष्ठ असणाऱ्या दत्तमाला मंत्रांचाही अभिषेक आपण देवांना घेतला. आणि त्याच पंचसूक्त पवमान तसेच दत्तमाला मंत्रांचं आपण हविष्य हवनाच्या अग्नीच्या द्वारे देवतांना अर्पण केलं. म्हणजे 3 दिवस खूप भक्तिमय वातावरण होतं. मुळात स्थानच हे असं आहे की ज्या स्थानावरती आपण आल्यानंतर आपल्याला सद्गुरू यांचं हे वलय भक्तिमय वाटतच येणारच. परंतु ज्या कार्यासाठी आपण जातो त्याची जाण मात्र आपल्याला असली की आपल्याला तो सद्गुरू किंवा ते दैवत हे स्वतःहून जाणवतं. आपला दत्तयाग पूर्ण झाला बोलू शकतो. हो, आत्ताच दत्तयागाची पूर्णाहुती आपली झाली. पूर्ण करणारी आपण कोणी नाहीत माऊली. महाराजांनी हे सगळी सेवा पूर्णपणे आपल्याकडून करून घेतलेली आहे. बस. थँक्यू सर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद. पुढे आपली पालखी सोहळा चालू आहे बरोबर. थँक्यू सर. ओम साईराम. ओम साईराम. या जाऊन दर्शन घेऊया यागाचं. असा व्यवस्थित मस्त याग पार पडला. काढली होती श्री साई दत्तात्रय श्री साई. मस्त याग पूर्ण झालेला आहे. ओम साईराम. दत्त यागाचा
आज सांगता झालेली आहे आणि आमच्या सगळ्या सर्व गुरुजींनी चांगल्या प्रकारे हा विधी केलेला आहे आणि इथे आलेला प्रत्येक साई भक्त खुश होऊन गेलेला आहे. आणि खालसाचे आमचे आलोकनाथ महाराज देखील इथे आशीर्वाद देऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे आता लोक जे बोलण्याला जातील, महाप्रसादाला जातील आणि मग 4-4:30 वाजता बाबांची पालखी निघणार आहे. तरी सर्वांनी पालखीत सहभागी व्हावं. धन्यवाद आणि सगळ्या व्यवस्थापनाने साई समितीचे आम्ही नक्कीच आभार मानतो. कार्यक्रम होतोय, छान पार पडला आहे. त्यामुळे खूप साईराम. जय साई. या बघू शकता अगदी मागे दिसतोय, पाया पडतोय यागाला. यागाला पाय पडतात. पाय पड. जा हरिभानच्या बाजूला जा. त्यांना अभिवादन करून आज कार्यक्रमाचा प्रथम दिवस सुरुवात झालेली आहे. बलिवाडीच्या राहण्यानंतर आमचे हरिभाऊ आणि मित्रांनो, वर्तकनगर ठाणे साई समिती संस्थान आज आहे दिवस तिसरा आज आहे. या कृती ती झालेली आहे, सर बघू शकता आणि वहिनी सुद्धा. खरं साईंच्या आशीर्वादाने व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडला आणि चर्चा होते लक्ष ठेवून त्यांच्या निर्णयाखाली एकदम व्यवस्थित पार पडला. तर आम्हाला एक भावनिक वातावरण वाटलं बरोबर ताई. पूर्ण हे आजच्या 3 दिवसाचं वातावरण होतं तर त्या पूर्ण पूर्तता झाली. थोड्या वेळात पालखी सुरू होईल आणि तुमच्या मार्गदर्शनाने खूप अशी मदत झाली आणि आमच्या सबस्क्रायबर मंडळीचं फॅमिली मिळाली. 38वा वर्धापन खूप सुंदरसा सादर झाला असं आपण म्हणू शकतो. थँक्यू सर. हॅलो फ्रेंड्स, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहिल्याबद्दल धन्यवाद. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. थँक्यू मित्रांनो. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू वन्स अगेन. बाय. टेक केअर.